NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान विषयावर आधारित वेगवेगळे घटक त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात. या सिरीजमध्ये आपण त्या प्रत्येक घटकांनी या आधीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले प्रश्न, त्यांचे ॲनालिसिस, त्यांची उत्तरं पाहतोय. तर आजचा आपला घटक आहे प्रदूषण. तर या घटकावर आधारित प्रश्न या आधीच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशा पद्धतीने विचारलेले आहेत ते आपण पाहतोय. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती? 2018-19 या वर्षी हा प्रश्न विचारला होता. पहिला पर्याय दिला आहे निवासी क्षेत्रातील सांडपाणी, दुसरा जमिनीची धूप, तिसरा खनिज तेल गळती आणि चौथा खते व कीटकनाशकांचा वापर. आता याच्यामध्ये खते व कीटकनाशकांचा वापर किंवा खनिज तेल गळती किंवा निवासी क्षेत्रातील सांडपाणी ही मानवनिर्मित कारणं आहेत. नैसर्गिक कारण एकच आहे, जमिनीची धूप. त्यामुळे पाणी प्रदूषणाचं कारण जमिनीची धूप, पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणारा वायूचा थर कोणता? ओझोन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन की नायट्रोजन? तर या प्रश्नाचं उत्तर ओझोन. पुढचा प्रश्न, हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट करणाऱ्या वायूंचा योग्य गट कोणता? पहिला पर्याय दिला आहे CO2, CFC, SO2, नायट्रस ऑक्साईड. दुसरा पर्याय CO2, CH4, CFC, नायट्रस ऑक्साईड. तिसरा पर्याय CO2, CFC, SO2, NO2. आणि चौथा पर्याय कार्बन डायऑक्साईड, मिथेन, सल्फर डायऑक्साईड की नायट्रोजन डायऑक्साईड. 2020-21 या वर्षामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, CH4 मिथेन, CFC क्लोरोफ्लोरोकार्बन आणि नायट्रस ऑक्साईड हे 4 मुख्य कारणीभूत घटक आहेत हरितगृह परिणामाला. पुढचा प्रश्न, आम्ल पर्जन्यामुळे म्हणजेच ॲसिड रेनमुळे अप्रत्यक्षपणे कोणता धातू वनस्पतींमध्ये शोषला जाऊन अन्न साखळीमध्ये शिरतो? मर्क्युरी, युरेनियम, सोने की थोरियम? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मर्क्युरी, पारा. तर या आम्लपर्जन्यामुळे जमिनीचा सामू जो आहे, pH जो आहे तो बदलतो. त्याच्यामुळं मर्क्युरीसारखे जड धातू पाण्यामध्ये विरघळतात आणि मग तो विरघळलेला धातू वनस्पतीद्वारे शोषले जातात आणि त्याचा मानवी आरोग्यावर किंवा जलचर प्राण्यांच्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मर्क्युरी. पुढचा प्रश्न, हवा प्रदूषके आणि त्यांच्या परिणामाबाबत अयोग्य जोडी कोणती? SO2 त्याच्यामुळं डोळ्यांचा दाह होतो, CO त्याच्यामुळं ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होते, नायट्रोजन डायऑक्साईड सिलिकोसिस होतो आणि शेवटचा पर्याय कीटनाशके यांच्यामुळे मनोदौर्बल्य होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नायट्रोजन डायऑक्साईडमुळे सिलिकोसिस होतो. हे चुकीचं विधान आहे, बाकीचे सर्व बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.